आणि पुन्हा एकदा बातमी येते लाडकी बहीण योजनेसंदर्भातली, कारण लाडकी बहीण योजनेवरनं जणू आता महाभारतच सुरू झालंय. ते रंगलंय ते सासवा सुनांमध्ये. आणि निमित्त काय ठरलंय तर त्याचं आता सर्वेक्षण सुरू झालंय आणि त्यावेळी हे महाभारत रंगलंय आणि बिचारा अंगणवाडी सेविका याच्यामध्ये अडकल्यात. अंगणवाडी सेविकांकडनं सध्या लाडकी बहीणचं सर्वेक्षण केलं जातं. एका घरातनं केवळ 2 महिलांना निधी मिळेल असं सांगितलं गेलेलं आहे. तिसरं नाव असेल तर ते काढावं लागणार आहे. मात्र काही घरांमध्ये सासू सून यांच्यात कोणाचं नाव काढायचं यावरून तू मै पाहायला मिळते. काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षण करताना चक्क सासू सुनांच्या वादात पंचांची भूमिका बजावावी लागते. एका घरात 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर ती नावं काढणं हा नियम आहे. मात्र त्यालाही लाभार्थी महिला विरोध करतायत. जाऊ सून भांडतं. अक्षरशः आम्ही घरामध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं रेशन कार्डच्या नुसार यादी आलेली, ते सांगताय की तुम्ही कोण आमचं नाव कपात करणार, आमची वरती आम्ही नाव आलेलं आम्हाला वरतून ऑनलाईन पैसे मिळत आहे तर आम्ही तुम्हाला ही माहिती देणार नाही. आणि आमच्या स्तरावर आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला एवढे आशेने पैसे दिले, मग तुम्ही कोण आहेत आमच्यापर्यंत येणार आणि आमचं नाव कपात करणार. तर आम्हाला एवढं अक्षरशः सर एवढ्या अडचणी येत आहे की अक्षरशः सांगताय तुम्ही आमच्या दारापर्यंत यायचं नाही. भांडतात त्या अक्षरशः. त्या म्हणताय बाई राशन कार्ड आम्ही तुला कसं देणार, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले, तू कोण आमचं नाव कपात करणार, आम्ही तुला देणार नाही, चालल्या जायचं असं डायरेक्ट अक्षरशः असं बोलताय. त्यांचे मिस्टर ड्रिंक करून येतात, ते आम्हाला घरी बोलतात तुम्ही कोण आहे, तुम्ही का गावचे कलेक्टर आहे का, तुम्ही का बरं आम्हाला देणार, आमचा लाडका भाऊ आहे. लाडका भाऊ असल्यानंतर तुम्ही लाडके बहिणीचं कसं काय कटाप करणार. कुटुंब एकत्रच आहे तर कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी असं या पद्धतीनं आहे. त्यामुळे ती जाऊ म्हणते का बाबा माझं कर, सासूबाई म्हणते माझं कर. तर मला कन्फ्यूज झालेलं आहे मी नेमकं कोणाचं करू काही समजत नाही. आता महिलांनी फॉर्म भरताना तर सगळ्यांनी फॉर्म भरले, तेव्हा तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही मातांचं तेव्हा तुम्हाला मतदान घ्यायचं होतं तेव्हा तुम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं. आता आमचं कसं काय आता ऑब्जेक्शन घेऊ लागले तुम्ही. आम्हाला फार जड जातंय ते आता करायला की सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरले, तुम्ही मंजूर केले आणि आता तुम्हीच आमचे नाव का बंद करताय. तर ते महिला आमच्याशी भांडताय, त्यामुळे आम्हाला हे काम नकोय.